नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापासून बघताय ना, काही लोकं म्हणतायत मुंबई फुल पॅक झाली आहे, ट्रॅफिक जाम झाला आहे आणि त्याचा त्रास होतोय आणि त्यावर व्हिडिओ टाकतायत. त्यात बरेच स्थानिक आणि मॅक्सिमम दुसऱ्या राज्यातून आलेले लोकं आहेत. जे लोकं बाहेरून आलेले तेच आपल्याला म्हणतायत, की आता त्यांना त्रास होतोय. अहो, ज्यांचं हे राज्य आहे, त्यांचाच तुम्हाला त्रास होतोय. इथे मराठा समाज आरक्षणामुळे कित्येक वर्ष सामाजिक, आर्थिक दृष्ट्या त्रास सहन करतोय. त्याचं तुम्हाला काहीच नाही. आता आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, कारण आम्ही डोळ्यांनी पाहिलंय आरक्षण नसल्याने कितीतरी मराठा कुटुंब आजही त्याचं नुकसान भोगत आहे. पण आता बास झालं. कारण 80% मराठा समाज हा शेतीवर आधारित आहे. आजची शेती त्याची काहीच गॅरंटी. आजची शेती नो गॅरंटी. बाजारभाव मिळेलच याची काही गॅरंटी नाही. पाऊस पडेल का? काहीच गॅरंटी नाही. सगळं बेभरोशाचं आहे. फक्त नुकसान फिक्स आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या परिस्थितीत सुद्धा मराठा समाज मुलांना शिक्षण देतो. पण त्याचा काय फायदा? पुढे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. कारण मराठ्यांना आरक्षण नाही. जरी विद्यार्थी त्याच्यामध्ये 90-95% मिळवत असेल, तरी ॲडमिशन मिळत नाही. मग हा गरीब शेतकरी काय करणार? मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याची जास्ती फी भरून, डोनेशन देऊन, भले शेतजमीन तिकडे विकावी लागली, कर्ज काढायला लागला, तरी कर्जबाजारी होतो, पण मुलांना शिक्षण देतो. एवढं करून सुद्धा शेवटी ह्या मराठा समाजाच्या मुलाला सरकारी नोकरीत जागा मिळत नाही. परत हेच उत्तर मिळतं की रिझर्वेशन नाही. कारण इथेच परत तेच जातीनुसार आरक्षण. इथे आता फक्त मोठा प्रश्न हा आहे की हे कितपत योग्य आहे. म्हणजे आपण जे आजच्या आधुनिक काळात आपण अजूनही किती वर्ष हे ॲडमिशन आणि जॉब फक्त जातीनुसार देणार आहोत. पात्रता काय आहे? म्हणजे पात्रता ही गुण किंवा त्याचे कष्ट किंवा काहीच नाही. पात्रता फक्त जात आहे. आधीच्या काळात गरज होती म्हणून जातीवर आरक्षण देण्यात आलं. ते खरं आहे. तेव्हा काही समाज म्हणजे मागासलेला होता, त्यांना संधी मिळावी आणि ते सुद्धा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावे म्हणून आपण आरक्षण दिलं. म्हणजे संविधानानेच दिलं. पण आज बऱ्याच मराठा कुटुंबाची अवस्था आर्थिकदृष्ट्या मागासलेलीच आहे. त्याचं काय करणार आहे? आणि आजच्या मराठा पिढीचा ह्यात काय दोष आहे? म्हणजे दोष फक्त आमचा हा आहे, की आम्ही मराठा म्हणून जन्माला आलो. म्हणूनच एकंदरीत दिसतंय, की आणि ह्याच्या खूप साऱ्या हजारो मराठा स्टोरीज आहेत, ज्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांनी 90-95% मिळून सुद्धा ॲडमिशन किंवा नोकरी मिळालेली नाहीये. कारण इथं जागा ह्या जातीनुसार वाटल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आणि कॉम्पिटिशन खूप आहे.